दिल से स्वागत करता हूं। दीदी, ये यही ग्राउंड है जो 1980 में आदरणीय इंदिरा जी की सभा हुई थी 6 बजे की। रात को 1 बजे इंदिरा जी आए थे, फिर भी लोग यहाँ पे खड़े थे। आज भी उसी तरह आपको ये पूरा कोल्हापुर देख रहा है और हमें बड़ी खुशी है कि आज महारानी तारा रानी की इस भूमि में, शाहू महाराज जी के भूमि में आप पधारे हैं। तहे दिल से मैं आपका स्वागत करता हूं। उसी तरह 1976 में यहाँ पे काळमवाड़ी का डैम बना था और वो काळमवाड़ी डैम का भूमि पूजन इंदिरा जी ने 1976 में किया था और मुझे खुशी इस बात की है, उसी काळमवाड़ी डैम से जैसे किसानों को पानी मिल गया, उसी तरह इस कोल्हापुर शहर को पानी देने का काम हम लोगों ने काळमवाड़ी डैम से किया है। आज 18 पगड जातींना सबोध घेणारे, सर्व धर्मांचा सम्मान करणारे, शिवरायांचे हिंदुत्व, शाहू फुले आंबेडकरांचे पुरोगामित्व, दैदिप्यमान वारसा घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत। आज महाराष्ट्रात धर्म वाचवण्याची लढाई लढण्यासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्रित आलेलो आहोत। ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी ही आत्ताची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। आज महाराष्ट्रामध्ये इथं बसलेल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला सलाम करायचा आहे। खरे निष्ठावंत तुम्ही आहात, जे या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, परंतु काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, या तिन्ही पक्षावर प्रेम करून निष्ठावंतांची फळी आज आपण इथं उपस्थित आहात। या कोल्हापूरमध्ये माता भगिनींचा सन्मान न करण्याची भूमिका अनेक मंडळी या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून घेतात। त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ या 20 तारखेला या ठिकाणी आलेला आहे। यावेळी या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी यामुळे जनतेचं कंबरड मोडलेलं, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। हजारो प्रकल्प, लाखो कोटीचे प्रकल्प आज गुजरातला या महायुतीच्या सरकारनं नेण्याचं पाप त्या ठिकाणी केलेलं आहे। स्पर्धा परीक्षा, MPSC देणाऱ्या मुला मुलींचे आंदोलन, या राज्याच्या इतिहासामध्ये जेवढी आंदोलनं झाली नव्हती तेवढी महायुतीच्या काळामध्ये दुर्दैवानं त्या ठिकाणी झाली। आणि म्हणून या राज्याला दिशा देण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही पंचसूत्री घेऊन आलेलो आहे। पंचसूत्री में जो लिखा है, जो हमने आश्वासित किया है, उसका विवेचन आदरणीय दीदी करेंगे, मैं उसके ऊपर बात नहीं करूंगा। परंतु शेतकऱ्यांच्या पुढचे प्रश्न, आज महायुतीचं सरकार आल्यानंतर या राज्यातल्या 5000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही आकडेवारी आज आपल्या राज्यासमोर या ठिकाणी। दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात, हे वास्तव या महाराष्ट्रामध्ये आहे। याचं पाप कोण असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार या पापाचे धनी या ठिकाणी आहेत। आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात आमचा प्रयत्न आहे। मी एक कल्पना मांडलेला आहे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली हा एक इंडस्ट्रियल ट्रायंगल उद्याच्या भविष्यकाळात आदरणीय शाहू महाराज असतील, आम्ही असो, हा करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये करणार आहोत। या जाहीरनाम्यामध्ये 100 युनिट पर्यंत वीज मोफत असू दे, MPSC ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षामध्ये किती परीक्षा द्या, एकच परीक्षा शुल्क भरावं लागेल एकदा, ही तरतूद असू दे, किंवा पहिल्या वर्षी 2.5 लाख नोकर भरती असू दे, शेतकऱ्यांची कर्जमाफी असू दे, 6 सिलेंडर 500 रुपये देण्यामध्ये असू दे, अशा सगळ्या चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न आमचा आहे। मी ज्यावेळी सांगली, कोल्हापूर आणि सातारा म्हणलं, हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर करत असताना या कोल्हापूरची कलानगरी पुढे नेण्याचा, यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।